वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित ग्रामगीता अध्याय 2 धर्मज्ञान। श्री गुरुदेवाय नमः। देवे निर्माण केली क्षितिजी, प्रजा वाढवली प्रजापती। मानव समाज रावया स्तुस्थिती, धर्म सकळा निवेदला। धर्म बोलावा शब्द एक, परी त्याचा विस्तार लौकिक। लौकिकानी परमात्मिक मिळवनिया। अनेक प्राणी जिथे राहती, त्या सर्वांची राहावी स्तुस्थिती। समान साधनांची गती, त्यास धर्म म्हणावे। आत्मरूपाची धारणा, सर्व ठाई समभावना। विश्वकुटुंब ऐसा आचरणा, धर्म म्हणावे निश्चय। आपुली साधावी उन्नती, सौख्य द्यावे इतरांप्रती। उद्देश जी संस्कृती, धर्म म्हणावे तिज लागी। परस्परांशी वागणूक, ज्यात न्याय नीती धर्म सम्यक। प्रत्येकांचे कर्तव्य चोख, धर्म ऐसा त्या नावे। कुणाचा द्रोह न करू, करावा एक उत्कर्ष पूर्ण। साधावे आत्मसमाधान, हाची बाणा धर्माचा। सर्वास असावा संतोष, दुःख नवावे प्राणी मात्रास। याचा सक्रिय करावा अभ्यास, धार्मिक नीती बोलली। भिन्न लोकांची भिन्न कामे, मिळवणी पुरती जीवन कर्मे। असतो भिन्न गुण भिन्न नामे, परिसुख सर्व सहकारी। नको सत्तेचा बळगा त्यासी, नको दंडभंड सत्कर्माशी। आपुले कर्म सर्वांशी, धर्म शिकवी सर्वांगे। धार्मिक त्यासी म्हणावे, सत्य वाचून वागे बरवे। स्वर आपुल्याची स्वभावे, समरस होई सर्वांशी। नको वैद्य अथवा डॉक्टर, आपणाची राहे आरोग्य तत्पर। नको वकील न्यायाधिका दंडार, न्याय व्यवहार सहजची। नको धाकत वारिकांचा, चुकीस्त तडमळे आत्मसाचा। साक्ष देतो अंकुश देवाचा, अंतरा माझी। ऐसे ज्याचे हृदयी स्फुरण, तोच खरा धर्मवान। बाह्य अवडंबर धर्म चिन्ह, ते गुण धर्म नोहे। शुद्ध सात्विकता प्रकट करावी, लौकिकतीच जगावी। आपल्या चारित्र्याने सांभाळावी, सुव्यवस्था जगाची। व्यक्ती धर्म, कुटुंब धर्म, समाज धर्म, गाव धर्म। बळकट होई राष्ट्र धर्म, प्रगतीपथाचा। व्यक्ती व्हावी कुटुंब पूरक, कुटुंब व्हावे समाज पोषक। तसेच ग्राम व्हावे राष्ट्र सहाय्यक, राष्ट्र विश्वशांती दया। याकरिता जी रचना, ती हे धर्म म्हणती जाना। द्वेषद्रोह अधार्मिकपणा, एकची अर्थी। धर्माचे लक्षण, त्याग हिंसा सत्य पूर्ण। अपग्रह ब्रह्मचार्य जाण, तारतम्ययुक्त। निर्भयता शारीर श्रम, परस्परांशी अभेद प्रेम। पूरक व्हावी विद्या सत्कर्म, सकलांसाठी। सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी। ती आणावी सर्व गाव लोकी, तरीच लाभ। विश्वाचा घटक देश, गाव हाची देशाचा अंश। गावाचा मूळ पाया माणूस, त्यासी करावे धार्मिक। व्यक्ती धर्म सर्व काळ, कुटुंब धर्म आचरणी यावा। ग्रामधर्म अंगी बनावा, राष्ट्रधर्माच्या धोरणे। व्यक्ती व्हावी धार्मिक, धर्म नोवे एकांगी लटक। भौतिक आणि परमात्मिक, विकास व्हावा सर्वांचा। प्रत्येकाशी शरीर मन, वाणी इंद्रिय बुद्धी प्राण। या सर्वांचे विकास साधन, तोची धर्म। ऐसा सद्धर्माचे ज्ञान, आधी प्राप्त व्हावे सर्वांगीण। मागची त्यासारखे जीवन, जगता याही लोकी। यासाठीच आश्रम व्यवस्था, पूर्वजांनी उत्तम प्रथा। आरंभ मिळे धर्माची संस्था, पुढे जीवन धर्ममय। मानव पशु योनीतून आला, नराचा नारायण होऊन त्याला। यासाठी संस्कार देई सर्वत्रीला, क्रमाक्रमाने। मानवांकडून जे घडते, ते बरे वाईट दोन्ही होते। त्यातून निवडावे लागते पाप पुण्य, त्याचे धोरून आचरण। द्यावे लागती नवे वळण, जेणे आपुले करील उद्धारण। इतर सहाय्यक होऊन, यासाठी धर्म नेमिला संस्कार। आश्रम गोविले जीवनी चार,
आयुष्य कल्पुनी वर्ष 100 विभागले तेवी उन्नती मानव जीवनी करिता पदार्पण ब्रह्मचार्य आश्रम लागे जाण जो सर्व धर्माचे मूल स्थान पाया मनावा जीवनाचा ज्याचा ब्रह्मचार्य आश्रम साधला त्याचा पुढील काळ सुखी गेला मग प्रत्येक आश्रम त्याला उत्कर्षदायी होत असे या ब्रह्मचार्य आश्रमाचे साधन चाले गर्भापासून पोटात असता जीव पूर्ण जतन करावे संस्कारे संस्कार दुष्परिणामकारी न पडावे आतील गर्भावरी मनोनी माता पित्याने सदाचारी राहावे सद्भावे न करावे ऐशलीय भाषण न पावे दृष्टहीन न करावे व्यसनाधीन दुर्गण अन्न न खावे आहार विहार सात्विक उत्तम गुणी चिंतन वचन न ऐकावे शृंगार गायन गर्भात घेऊनी येऊनी पाहिजे जतन केले पुढे मूल जन्मुनिया आले तेव्हापासून संस्कार घडले पाहिजे सत्कर्माचे घरी पुत्र रत्न जन्मले काही दिवस कौतुक केले परिजन पुढे पाहू लागले कर्तव्य त्याचे मुलगा काय खेळणे खेळतो काय बघतो कोठे जातो कैसा बसतो चालतो गातो पाहती जण मुलांचे जैसे कडले लागले तैसे त्यास सांभाळणे आवश्यक झाले त्याने समोर न पाहिजे बोलले दृश्य कोणी तम संस्कार घडावे मनोनी व्रत बाधित बरवे शिकवावे पाठ करून द्यावे उत्तम विषय मग जो तो त्यासी मनने काय रे केले नाही वचने कैसा फिरतो राणे वने वेड्या पिशासारखा तुझा नाही का संस्कार घडावया सद्गुण व्यवहार काय करती पालक चतुर लक्ष नाही तुझ्यावरी सांगितले नाही का ज्ञान ध्यान स्मरावयाशी जगद्वंदना नमस्कारिली नाही का प्रतिपाद्य सकाळ सायंकाळी जाऊनी मग का फिरतो रनावना ऐसा होईल शहाणा उपदेश देती ऐसा सद्गुणा वाढवया जन थोर घडावया उत्तम संस्कार माय बाप शिकविती सदाचार वावया उत्तम गुण चतुर मोठेपणी 8 वर्षाचे आतची त्याला पाहिजे उपनयन संस्कार केला तोही नये रूढचा बादला नटक नुसते बुटके उपनयन म्हणजे विद्येचे व्रत ब्रह्मचार आश्रमाची सुरुवात गुरुजवळी करणे समर्पण जीवन त्याचे घडवाव्या तोही गुरु वावया ब्रह्मचारी अथवा वन प्रस्थापतरी त्याने द्यावी काळजी पुरी मुलाचे ब्रह्मचारीच्या त्याने राहणे खाणे पिणे खेळ खेळणे ग्रंथ वाचणे लक्ष देवावे आचर्याने मनोरंजकाधिका जरा चुकली या चुकीत जाते मग सावरे ना काही केल्या ते इंद्रिया वडन जैसे लागते तैसे होते जन्मभरी म्हणून गुरु आश्रमी नियम प्रत्येक आचरणी संयम छात्रालयी हीच उत्तम दृष्टी असावी सर्वत्र मुलगा अभ्यासाला लागला की सात्विक खाणे असावे त्याला खरकट आंबा चिकट मसाला देऊ नये भोजनाने चमचमीत चुरचुरीत अतिमधुर ताडीव पदार्थ अथवा वृक्षकृती मिश्रित भोजन न द्यावे साधे ताजे अन्न द्यावे वेळेवरी झोपवावे जागवावे झोपता जागता जवळी नसावे स्पर्श करणारे कोणी करावया लावावे प्रातः ज्ञान सायंकाळी प्रार्थना पूर्ण झोपता जागता चिंतन आदर्श महापुरुषांचे नित्य नियमाने उपासना सूर्य नमस्कार आसन पोहणे आणि विसंबने आरोग्यताही ते सोपे शीतल जल करावे स्नान सकाळी राणी वनी गमन करावे नेहमी पाठ पठन चारित्र्यवंतांचे सैनिक करावी वर्जावी सुगंधित अंतरे फुले उजत्यावेळी कोणी बालन ठेवी तेल न लावी ऐसे करावे बघून द्यावे दर्पणी तोंड वाढवाव्या द्यावे पोशाखाचे बंड पानबिडी चहाचे थोटांड सर्वतोपरी वर्जावे कोणी न द्यावे मादक द्रव्य तोंडी नसावे नाटकी काव्य समजून द्यावे सेवा सेव्य उपग्रह कराव्या सांगावे आपुले काम दुसऱ्यांसाठी हे परिश्रम शिकवावे बंधू भगिनींना प्रेम सेवा धर्म शिकवावा बसून द्यावे मुलीसह शिक्षणी ते संमिश्र नाटके कोठोनी स्त्री संगती शृंगार गायनी क्षणभरही बसून द्यावे मुलाचे वय जसजसे वाळे तोवरी स्त्रियांचे संबंध गाळे नेहमी चारित्र्यवंताचे धडे द्यावे त्यासी
विवाहासी कार्य न दाखवावी, शृंगार काव्ये शिकवावी, व्यायाम दंगल कला खेळवावी, मुले निर्भय तत्वे अशैल्य कोठीही न दिसावी, दिनचर्या आदर्श असावी, सकळ सायंकाळी द्यावी, बौद्धिकांचे ब्रह्मचार्याची सांगावे ब्रह्मचार्याचे महिमान, ब्रह्मचार्याचा उद्देश कोण, काय सेविले होते रक्षण ब्रह्मचार्याने, ब्रह्मचार्य म्हणजे ब्रह्म आचरण, ब्रह्मचार्याचे साधन, विद्याप्राप्तीचे वर्तन, विवराव्या ब्रह्मचार्या समान कोण, जगी महत्वाचे साधन, जो ब्रह्मचारी करी पालन तो देवा समान होतसे, सिद्धी त्याच्या दासी, देव धावती त्याच्या हाकेसी, सूर्या समान क्रांती तयासी, लाभतसे निरोगी, भीष्माचा व्रत निश्चय, क्रांतीचे चातुर्य, शुकाचा ज्ञानयोग, निर्भय लाभे ब्रह्मचार्याने, अवधूताची दृष्टी विशाल, हनुमंताचे महाबळ, ब्रह्मचारी पावे महाचपल, वर्ज देह सर्व बळात वीर्य बळ, वीर्य नाही तो दारिद्र्य दुर्बळ, रोगी यांचा मुख्याचा काळ नेहमी होत असे, ज्याने वीर्य सांभाळे यश तयासी, माड घाले क्षण होता मृत्यूने केले शिकार तयासी, वीर्य अंगी आहे ओग, वीर्य अंगी नवे तेज, वीर्य अंगी आरोग्य बीज, बुद्धी सामर्थ्य ही एका वीर्य कैसे बनते, 40 शेर अन्न पचते, त्याचे 1 शेर रक्त होते, वीर्य त्याचे 2 तळे, पुरुष रोज 1 शेर जेवला तरी 1 महिना 30 शेराला, त्यात 1.5 तोडा उपजला वीर्य बिंदू, तो नष्ट होय एका क्षणी, केवढी थोर केली हानी, द्रव्य मिळविले कष्ट करूनी, केले धूळधानी हौसेने, ब्रह्मचारी पतन पावला, महिन्याची कमाई खातो क्षणाला, केवढा हा तोटा झाला आयुष्याचा, 7 दिवसा अन्नरस होई तो, 7 दिवसा रक्तपण घेई, रक्तामधून मास येई थोडे थोडे, त्यातून मेद आणि हाडे, 7 दिवस मज्जा वाढे, मग वीर्य निपजे थोडे थोडे, सप्ताहीनानंतर 42 दिवसानंतर वीर्य शुक्र धातू शक्ती कर, त्यासी किती प्राय दिवस रात्र, अन्न खर्च किती तरी, ते अनमोल वीर्य देहातील रतन, ज्यावरी देहाचे जीवन, ते आरोग्यदायी अमृत कण, ते जवाडे रोमोरोमी, म्हणून यासी सांभाळावे, ओज सामर्थ्य वाढवावे, सूर्यचंद्रांनी शोभवावे, ब्रह्मचार्याने ऐश शिकवावे, बाळ तरुण बौद्धिक द्यावे, सर्वजण बुद्धी बना, वेळ लागे ना जीव आदर्श वावया, गुरुजींनी ऐसे द्यावे धडे, आपुला आदर्श ठेवून या पुढे, विद्यार्थी तया चहूकडे, राष्ट्र होई तेजस्वी, 24 वर्ष ऐसी गेली, त्याशी जीवन सफल झाली, गृहस्थपणे गुढी उभारली सत्कर्माची, त्या ब्रह्मचारी घे गृहस्थपण, 100 वर्ष जगे त्याचे संतान, रोगराई दुबडेपण तयान बाधे सर्वथा, यानेच गाव होईल आदर्श, बलवान बनेल सर्व देश, मानव समाजाचा उत्कर्ष होईल सर्वतोपरी, हे साधाया पहिला उपक्रम, पाहिजे धर्माचार्य आश्रम, जेणे प्रजा होईल कर्मश्रम, स्वतःसाठी तेसी राष्ट्रासाठी, राष्ट्रासाठी जीवन बनविणे, त्याचे चारित्र्ययोग संपादने, आरोग्य बल शरीर राखणे, ब्रह्मचारी योग, परस्परास प्रेम राखावे, समाजाकरिता तत्पर होणे, त्यासाठी आधी जीवन बनविणे हाची पाया आवश्यक, जे हे नियम मुलींसाठी 30 मुलांकरता राहती, वयाची मुख्य विषमता पोटी राहित, भारतीय झाल्या ब्रह्मचारिणी, विद्या संपन्न तेजस्विनी, त्यांचे आश्रम स्वातंत्र्य स्थानी आदर्श रूप, जोवरी हे होते आश्रम तोवरी राष्ट्र बलवान उत्तम, वाढवणी व्यसने विषय प्रेम, पतन झाले समाजाचे, धर्माचा पाया विद्यार्थी धर्म, त्यासाठी ब्रह्मचारी आश्रम, त्यानेच जीवन होईल उत्तम व्यक्तीचे आणि राष्ट्राचे, म्हणून साधा या व्रत नियमाला असेन आश्रम गाव वाढविला, शिकवा आपुला भावी पिढीला, लक्ष देऊनी मित्र हो, हे जाणतो मागील वर्म, त्या काळी सुलभ शूद्र संयम, तेसे आज करिता आश्रम कठीण जाईल गावासी, उपभोग संकलाचे वाढले, राहण्या माझी अंतर पडले, सोभोवताली तार चढले विषय सारीचे, मुलीचे विद्यालय अलग नाही, विधवा शृंगारीने न राही, धाक कुणाचा कोणाही नाही उरला दिसे, नटवेश घुसले जीवनी, भुलविले चित्रपट कादंबऱ्यांनी, अध्यापक तोची विलासनी वेसनी, शृंगार काव्य शिकवितो, रस्ती खाद्य पेय वैभवशाली विद्यालय, चेन हेच जणू जीवन ध्येय, कोणी सोय लावी कोणा,
ऐसे वातावरण जरी असले तरी हृदयवंताचे पाहिजे सुधारले. आपुले गाव बिघडू दिले ऐसे न करावे सुज्ञाने. नियमित मुलांचे वर्तन नियमित ठेवावे. खानपान नियमित ब्रह्मचार्याचे पालन घडले पाहिजे. सर्व भक्ती मुक्ती कारण असे ब्रह्मचारी सर्व ज्ञान मनोविन विनवितो श्रोते जन इकडे दुर्लक्ष न व्हावे. ऐसे साधला जेवढ्या परी संत बळकट होईल संसारी. गावाचे व्यवस्था वाढेल निर्धारी तुकड्या मने. इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वनु समंत धर्म ब्रह्मचारी निवेदेला येथे 2रा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. धन्यवाद.